श्री कृष्णाय नमः। आज आहे 21 डिसेंबर 2025। हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून। मित्रांनो, डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि विश्वात एक शांत पण शक्तिशाली बदल सुरू झालेला आहे। हा आठवडा फक्त काय होईल असा नाही, तर आता काय बदलायचं असा प्रश्न विचारणारा आहे। या आठवड्यात सूर्य, शुक्र आणि मंगळ तिघेही धनु राशीत, म्हणजेच ऊर्जा, धाडस, आत्मविश्वास प्रचंड। पण त्याच वेळी गुरु वक्री आणि शनीचा प्रभाव सांगतो, घाई नको, शहाणपण हवं। चंद्राचा प्रवास मकर, कुंभ, मीन, कामातून विचाराकडे, विचारातून आत्मशांतीकडे। चला आता राशीनुसार पाहूया। मेष, आठवड्याची सुरुवात जबाबदाऱ्यांनी होईल। कामात ओळख मिळेल, वरिष्ठ लक्ष देतील। मध्यान्हानंतर भावना खोल जातील। महत्त्वाचा सल्ला, महत्त्वाकांक्षा आणि भावना दोन्ही संतुलित ठेवा। वृषभ, शिकण्याचा, विचार बदलण्याचा आठवडा। गुंतवणूक, नातेसंबंध सगळं पुन्हा तपासण्याची वेळ। मित्रांमधून आधार मिळेल, हळूहळू पण ठोस बदल घडतील। मिथुन, गुरु वक्री असल्यामुळे मन अंतर्मुख, आर्थिक शिस्त गरजेची। नात्यांत थोडा तणाव, पण संवादानं मार्ग निघेल। आठवड्याच्या शेवटी सर्जनशील ऊर्जा परत येईल। कर्क, नातेसंबंध केंद्रस्थानी। कामाचा ताण असला तरी आरोग्याकडे लक्ष द्या। मन मोकळं ठेवलं तर जुने प्रश्न सुटतील। हा आठवडा हळूवार उपचार करणारा आहे। सिंह, काम आणि प्रेम दोन्ही तेजीत। घरात जुन्या भावना वर येऊ शकतात, पण शेवटी मन शांत होईल। भावना दडपून न ठेवता व्यक्त करा। कन्या, सर्जनशीलता वाढेल। घर, कुटुंबात बदलाची इच्छा। संवाद खूप प्रभावी राहील। शब्द जपून वापरा, तेच तुमचं बळ ठरेल। तूळ, घरगुती जबाबदाऱ्या वाढतील। आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या। मध्यान्हानंतर सामाजिक जीवन खुलू लागेल। स्वतःला समजून घेण्याचा सुंदर काळ। वृश्चिक, विचार तीव्र, निर्णय ठाम। पैशाबाबत संधी दिसतील। भावनिक स्पष्टता मिळेल। हा आठवडा तुम्हाला मजबूत करतोय। धनु, तुमचा काळ। ऊर्जा, आत्मविश्वास, आकर्षण सगळं वाढलेलं, पण खर्चावर नियंत्रण ठेवा। स्वतःसाठी काहीतरी नवीन सुरू करण्याचा उत्तम काळ। मकर, आठवड्याची सुरुवात तुमच्यापासून। नेतृत्व, जबाबदारी, आत्मविश्वास, पण थोडं थांबून आतल्या आवाजाकडे ऐका। शांतता तुमची खरी ताकद बनेल। कुंभ, एकांतातून समाजाकडे वाटचाल। मित्र, नेटवर्क, भविष्यातील योजना। करिअरवर लक्ष केंद्रित होईल। आठवड्याच्या शेवटी मन हलकं होईल। मीन, ध्येय आणि भावना एकत्र येतील। कामात ओळख मिळेल। आध्यात्मिक समज वाढेल। हा आठवडा अंतर्मन स्वच्छ करणारा आहे। मित्रांनो, हा आठवडा तुम्हाला विचारायला लावतो की मी पुढे कुठे जायचं ठरवलं आहे। आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी। पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह।